आपल्या स्टार एक्झाम्पलच्या मालिकेतील पुढचं गणित आहे सराव संच 3.3 मधील पान नंबर 73 गणित नंबर 7। एका अंकगणिती श्रेणीतील 3 क्रमागत पदांची बेरीज 27 व त्यांचा गुणाकार 504 आहे। तर ते पदे शोधा। 3 क्रमागत पदे ए वजा डी ए अधिक डी माना। आता पहा इकडे, म्हणजे हे काय आहे तर एक अंकगणिती श्रेणी आहे आणि त्याच्यातील 3 पदे अशी आहेत की त्यांची बेरीज 27 येते व त्यांचाच गुणाकार केला तर 504 येतो। त्यांनी आपल्या 3 पदे हे माना सांगितलेले आहेत। पेपरमध्ये सुद्धा आपल्याला असं कंसामध्ये ते देणार आहेत, कारण ही पदे नाही मानली दुसरी कोणती मानली तर उत्तर येत नाही। त्यामुळे ही पद आपल्याला ते देणार आहेत। पहा इकडे पहा ती 3 पदे कोणते मानायचे? ए वजा डी ए आणि ए अधिक डी मानू। पहा पहिले कोणते अट आहे? त्यांच्या पदांची बेरीज किती आहे? 27 आहे। म्हणून दिलेल्या अटीनुसार त्यांची किती बेरीज आहे? 27 आहे। मग कसं होणार? ए वजा डी अधिक ए अधिक डी 3 पदांची बेरीज किती आहे? 27 आहे। म्हणून डी ला डी निघून गेले, ए आणि ए 3 आले, 3 ए बरोबर 27। म्हणून ए ची किंमत काय आली? 3 9 27। ए ची किंमत 9 आली। एवढं संपलं का? नाही, आपलं काय करायचं आहे? ती 3 पदे शोधायच्यात। आत्ताशी आपली ए ची किंमत आली, आता आपल्याला डी ची किंमत काढायची आहे। त्यासाठी कोणता वापर करायचा? गुणाकार किती? 504 आहे। म्हणजे त्या 3 पदांचा गुणाकार 504 आहे। तिघांचा गुणाकार म्हणजे कोणाचा? तिघांचा, या तिघांचा गुणाकार म्हणजे ए वजा डी गुणिले ए अधिक डी या तिघांचा गुणाकार आहे 504। पण याच्यातील आपल्याला ए ची किंमत माहिती आहे 9 आहे, पण 9 भरायचे। मग 9 वजा डी हा 9 आहे बरं का, जी वाटन तुम्हाला 9 आहे। ए ची किंमत 9 भरली, 9 वजा डी गुणिले ए ची किंमत 9 गुणिले ए ची किंमत 9 अधिक डी बरोबर 504। आपण काय करू? हा 9 गुणिले ना तिकडे भागिले करू, हे दोघं जवळ घेऊ। 9 वजा डी 9 अधिक डी बरोबर 504 भागिले 9। म्हणून येथे पहा यांचा पण गुणाकार, यांचा गुणाकार आपण दोन्ही प्रकारे करू शकतो। एक म्हणजे कोणता? ए अधिक बी ए वजा बी या नियमाने डायरेक्ट उत्तर येणार ए वर्ग वजा बी वर्ग। किंवा आपण आपला गुणाकार करू, 9 ने 2 गुणायचं, डी ने पण 2 गुणायचं। तुम्हाला हा नियम लवकर आठवून किंवा न आठवेल, आपण असं करूया 9 9 81 अधिक 9 डी याने गुणलं वजा 9 डी वजा डीचा वर्ग। म्हणजे 9 ने 2 गुणायचं आणि डी ने पण 2 गुणायचं। 9 गुणिले 9 81, 9 गुणिले डी 9 डी वजा 9 डी आणि डीचा वर्ग आला, वेगवेगळ्या चिन्ह असल्यामुळे वजा आलं। 9 5 45, 5 उरले 9 7 54। पाहता हा 9 डी अधिक वजा गेले निघून, मग करायला आता 81 वजा डी वर्ग बरोबर 56। पहा इकडे 81 वजा डी वर्ग बरोबर 56। आता पहा इकडे नीट, हा डी वर्ग वजा आहे तो तिकडे गेला अधिक होईल आणि 56 अधिक इकडे वजा होणार। म्हणजे असं होणार 81 वजा 56 बरोबर डीचा वर्ग। वजा आहे ना तो अधिक होणार, इकडे अधिकचा वजा होणार। 81 मधून 56 गेले, 11 6 गेले 5, 2 राहिले 25, 25 म्हणजे काय आलं? डी वर्ग। म्हणून वर्गमुळे घेऊन डी बरोबर अधिक वजा 5 म्हणून डी बरोबर 5 किंवा डी बरोबर वजा 5
डीची किंमत 5 पण होऊ शकते आणि वजा 5 पण होऊ शकते. एची किंमत काय आली 9. म्हणून आधी आपण काय करू, डी बरोबर 5 घेऊ. डी बरोबर 5 घेऊ. म्हणून ती 3 पदे बरोबर पहा. डीची किंमत जर 5 घेतली 3 पदे पहा कोणते होतील. एची किंमत काय आहे 9 आहे ना. एची किंमत 9. 9 वजा 5 4. एची किंमत 9 आणि 9 पहा. डीची किंमत 5 आहे. 9 आणि 5 14. आणि डी बरोबर वजा 5 घेऊ. वजा 5 घेऊ. म्हणून ती 3 पदे बरोबर पहा वजा 5 घेतलं आता बरं का. डीची किंमत वजा 5 घेतले. एची किंमत काय आहे 9. 9 वजा 5. 9 वजा 5. 9 आणि 5 14 होणार. एची किंमत 30 राहणार. 9च राहणार. आणि 9 अधिक वजा 5 मग 9 वजा 5 होणार. उत्तर काय आलं 4 आलं. म्हणजे ती पदे 4 9 14 किंवा 14 9 4 कोणत्याही क्रमाने मांडली उत्तर त्या दोन्ही अटी पाळल्या जाणार आहेत. त्यांची बेरीज पण 27 येणार आणि त्यांचा गुणाकार केला तर 504 होणार आहे. मग त्या संख्या 4 9 14 किंवा 14 9 4 कोणताही क्रम असला तरी सुद्धा उत्तर तेच येतं. म्हणून हे गणित आहे ना तुम्ही पुन्हा एकदा सोडवा आणि पुढचं गणित पाहण्यासाठी पुढचा व्हिडिओ तुम्ही पहा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.